मला इतकं बरं वाटलं. तुला माहिती आहे ना प्रवीण, की मोहन जोशी हे माझाचा आवाज आहेत. आमच्या त्या चॅनल आयडीला तर आमचा आवाज आहेत ते, आणि त्यामुळे मला आज ते आलेत आणि पुन्हा त्या सगळ्या मोठ्या संघर्षात आले, त्याचा भयंकर आनंद आहे. पण मला सांग, ते म्हणाले की 1.5 वर्ष तू थांबला होतास. मी माझी एक ती पद्धत आहे सिनेमा, मी टिपिकल सिनेमावाला नाहीये. म्हणजे रोज या क्षेत्रात काम म्हणजे मी करूच शकत नाही. तर माझं निम्म शेती निम्म सिनेमा असतं. तर 2 वर्ष काय बाबा देऊळ बंद आला, मग 2 वर्षांनी बरोबर मी मुळशी पॅटर्न केला, बरोबर 2 वर्षांनी कोरोना आला म्हणून आंबीरराव राहिला, नाही तर तो पूर्ण झालता. मग 2 वर्षांनी धर्मवीर 22ला, मग 24ला धर्मवीर 2, 26ला देऊळबंद 2. वर्षांनी कोरोना आला म्हणून आंबीरराव राहिला, नाही तर तो पूर्ण झालता. मग 2 वर्षांनी धर्मवीर 22ला, मग 24ला धर्मवीर 2, 26ला देऊळबंद 2. तर धर्मवीर 2 झाल्या झाल्या म्हटलं काही नाही, आता पहिलं स्वामींचं काम करायचंच म्हणून त्यांच्याकडे गेलो. आता स्वामी तर आपले ठरलेले आहेत ना. तर मी गेलो, तर मला माहिती होतं त्यांना काय झालंय, कारण जे झालं ना ते पण माझ्याच सेटवर. धर्मवीर 1 सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि मोहन जोशी नसतील तर मी सिनेमा करतच नाही. माझ्या प्रत्येक सिनेमात मोहन जोशी आहेत. तर आमचा शॉट झाला. एक सीन आहे बघा त्यांचा, काश्मीरच्या आजोबांचा रोल केलाय त्यांनी धर्मवीर 1 मध्ये. तर संध्याकाळी गाडी दिली त्यांना, गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंग होतं. अरे म्हटलं मोजो असं ते उशीर कधी येत नाही रे, मोजो कुठे आहेत, व्हॅनिटीत आहेत का? तर मला फोन आला आमच्या ईपीचा, अरे मोजोंचं असं असं झालं आणि त्यांना थोडंसं ते पॅरालिसिसचं काहीतरी झालंय. तर मग मी भेटायला गेलो लगेच. तर मी त्यावेळी जे मोजो पाहिले, माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी. कारण जी अवस्था होती मोजोंची, कुणीही म्हणेल हा माणूस पुन्हा उठणे शक्य नाही. त्यामुळं ज्या ज्या मंडळींना पॅरालिसिस झालेला आहे किंवा पॅरालिसिस सोडावा, काहीतरी आजार झालाय आणि आपल्याला वाटतं की आपलं सगळं काही संपलंय, असं वाटत असताना त्यांनी मोहन जोशी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवावा. कारण मी ज्या अवस्थेत मोहन जोशी बघितले होते, चला मी 2 वर्ष जाऊ दिली. धर्मवीर 2 मध्ये ते नाही आहेत, मी जाऊ दिला तो सिनेमा. तो संपल्या गेलो. म्हटलं आता तरी सुधारले असतील. तर परिस्थितीत फरक नाही जास्त, कसा बसा एखादं पाऊल टाकायचे. आणि मनात एकच, माझं थिएटर, माझा सिनेमा, मी सेटवर गेलो नाहीये, कुठल्या नाटकाची प्रॅक्टिस नाहीये, सतत बोलण्यात तेच, आणि बरं बोलताही येत नव्हतं. मी म्हटलंय बघा मोहन जोशी सर, आपल्याला आता देऊळबंद 2 करायचं. ते म्हटले नाही, सिनेमा अभिनय आता नाही, मला जगासमोर असं जायचंच नाहीये. म्हटलं बघा मोहन जोशी सर, मी तुमच्याशिवाय सिनेमा नाही करू शकत, देऊळबंद तर नक्कीच नाही, तुम्हाला करावं लागेल. ते म्हटले काय करणार आहेस तू? मी स्क्रिप्ट घेऊन गेलतो. हे कसलं स्क्रिप्ट, हे काय असा येऊ, असे स्वामी येणार का जगासमोर, माझी चेष्टा करतोयस का तू? तर मला त्यांचा तो उद्वेग कळत होता. म्हटलं मोजो सगळं ठीक होईल. ते म्हटले 1 मिनिट, तू आलायस म्हणून पुन्हा उत्साह आलाय, मी करावं अशी इच्छा आहे तुझी? म्हटलं 100%. थांबशील वर्षभर? म्हटलं वर्षभर काय, मी 10 वर्ष थांबेल, तुम्ही सांगा. आणि एखादं नवीन विद्यार्थी थिएटरमध्ये आलेला पुरुषोत्तम करंडक वगैरे करणारे नसतात का, तोंडात पेन्सिल, मग ट ठ ल ल ल ल ल ल ट ट ट ट ट ट, अशी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. माझ्याकडे ये, माझा डायलॉग घे, मला चालव. मग काहीतरी ते मसाज डॉक्टर ते त्यांनी लावले. रोज एक माणूस यायचा. बरं मी म्हटलं आता आपलं प्रोडक्शनसाठी चाललंय ना, म्हटलं मोजो तर ना ते जो काही खर्च असेल, खर्च राहू दे, पैशाचं बोललो का कधी? या सिनेमामुळे उभा राहतोय पुन्हा, मला त्याची उभारी आली आहे. नाही, मला भयंकर, म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे ना, की हॅट्स ऑफ टू यू, की तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यावर मात करून उभे राहिलात. सांग पुढं. आणि असे उभे राहिले. एक दिवस फोन आला, सर, एक तर ते सर म्हणतात, ते म्हटलं आमच्यात पद्धत आहे, दिग्दर्शक हा सर, सर जरा घरी या.
मी गेलो, ते सिंहगड रोडलाच राहतात. मी ताबडतोब गेलो. दरवाजा मुद्दामा दरवेळी मॅडम उघडायच्या ना, तर मॅडमनीच उघडला. त्यांनी दरवाजा उघडला आणि मॅडम बाजूला आल्या आणि मोहन जोशी सर आतनं चालत असे आले, ज्यांना एक पाऊल टाकता येत नव्हतं. असे चालत 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 आले आणि खुर्चीवर बसले आणि मला वाटले ऑडिशन झाली. म्हणजे अहो म्हटलं तर काय बोलताय तुम्ही. आणि म्हटले आता शूट लाव, आता शूट लाव. फक्त माझ्या मनात काय होतं, त्यांना गोष्ट माहितीच नव्हती तोपर्यंत. पहिल्या देऊळबंदच्या भागात राघव शास्त्रीच्या AC गाड्यांमधनं त्याची नाही का, त्याला पार हे करत त्यांनी हे केलंय. मी म्हटलं काय आलं, म्हटलं मुझे जरा पिक्चर असा आहे की देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. तर ते परीक्षा शब्द म्हणजे मी काय करायचंय म्हटलं, तर थोडंसं शेतीच्या बांधावरनं, ढेकळांमधनं, शेतातनं, माळरानावर, विहिरीवरती, मोठ घेताना, बैलगाडी धरलेलं असं काही शेतकऱ्यासारखं. अजून 6 महिने देणार. म्हटलं आता म्हटलं बोला मोजो, तुमच्यासाठी वाटेल ते हो, काय करू सांगा. 6 महिने दे मग अजून. त्यांनी परत काहीतरी वेगळं ट्रेनिंग सुरू केलं. मग ड्रायव्हिंग, त्यांचा आवडता विषय माहिती आहे ना, ड्रायव्हिंग बंद आलती. त्यांनी ड्रायव्हिंग सुरू केलं त्या पायानी, ज्या पायाला हे झालतं. मग गाडी चालू लागले आणि एक दिवस गाडी चालवत माझ्याकडे आले. चला तारखा लावा. सांग ना, या सिनेमाबद्दल काय आहे?